बीड जिल्ह्यातील मस्साजोग इथल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलं होतं। या हत्येचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाल्यानंतर मुख्य संशयित वाल्मिक कराड याच्या विरोधात राज्यात संतापाची लाट उसळली आहे। आज इचलकरंजीत शिवसेनेच्या वतीनं महात्मा गांधी पुतळा चौकात वाल्मिक कराड याच्या विरोधात जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली। कराड याच्या पोस्टरला जोडे मारत त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीडमध्ये वाल्मिक कराड यानं दहशत माजवली असून त्याची दहशत राज्य सरकारनं संपवून टाकावी आणि गोरगरीब जनतेवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांना चांगलाच धडा शिकवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी महादेव गौड, भाऊसो आवळे, इक्बाल कलावंत, वैशाली डोंगरे, सलोनी शिंत्रे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। सरपंच संतोष देशमुखाची जी हत्या झाली, ही हत्या अशा निगृणपणाने झाली की मनुष्याला नव्हे तर मनुष्य प्राण्याला सर्वांना लाजवणारी गोष्ट आणि अंगावर शहारे आणणारी ही हत्या या वाल्मिकी कराड आणि त्याच्या साथीदारांनी केली। आणि या वाल्मिकी कराड आणि याच्या साथीदाराला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीची मागणी कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मी या ठिकाणी करतो।